पॉलिटेक्निकला तुम्ही कठीणही म्हणू शकत नाही किंवा इझीही म्हणू शकत नाही. कारण बघा की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक असं होतं की नाही अवघड आहे अवघड आहे अवघड आहे. त्याच्यामुळेच तर मला असं वाटतं की मुलं सेकंड इयरला मग ब्रँच चेंज करू शकता किंवा Yes, yes, याच्याचमुळे की तुमचं सिलेबस सेम आहे जास्त जर तुम्हाला 40 मार्क्स असतील तर तुम्ही पास आहात, तर तुम्ही 40च्या आतमध्ये असाल तर तुमचा तो बॅक राहणार आहे. स्टुडंटचा असतो. मला असं माहिती आहे की भरपूरसे असे विद्यार्थी की ज्यांचा मॅथ फेवरेट सब्जेक्ट नसतो तरी ते इंजिनिअरिंगला किंवा पॉलीला येतात, म्हणतात की कर लेंगे देख लेंगे हम भी बना लेंगे वाला ॲटिट्यूड असतो. माझाही तोच होता. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं कसं होतं की M1 आणि M2 क्लिअर नसल्यामुळे पुढे जाऊन त्यांना सॉम मध्ये टॉस मध्ये किंवा त्यांचं प्रोग्रामिंगचं लॉजिक बिल्ड होत नाही जर त्यांचा M1 आणि M2 नीट क्लिअर नसेल तर. त्यामुळे आम्ही कॅल्सी म्हणतो त्याला. कॅल्क्युलेटर यूज करता येतं का, आणि विद्यार्थ्यांचा हा पण डाऊट आहे काय असतं. सध्या के स्कीम चालू आहे. याच्या अगोदर तुम्ही बघितलं तर जी स्कीम होती, त्यानंतर आय स्कीम होती आणि आता सध्याला के स्कीम चालू आहे. ओके. येस. पण स्कीम बद्दल जर बोलायचं म्हटलं तर मी- स्कीम म्हणजे असं काही वेगळं नाहीये. आणि अजून एक दिलासा देण्यासारखी गोष्ट मला असं वाटतं की आता M1 M2 आहे, म्हणजे बाकीचे जे रिमेनिंग 4 सेमिस्टर त्याला मॅथ नसतो. माझ्याच क्लासेसमधील विद्यार्थी असे भरपूर आहेत त्यांना M1 मध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स, M2 मध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स. इव्हन जे MSBTचा जर पेपर बघितला तर आता करंटचा सर M2चा रिझल्ट सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये 16 विद्यार्थ्यांना 70 आउट ऑफ 70 मार्क्स मिळाले. म्हणजे खरंच हे दहशत होती M3 ची. म्हणजे आमच्या वेळेस M3 म्हणजे अशी दहशत की बॅकलॉग येणार म्हणजे येणार. तर आता M3 निघालेलं आहे तर पूर्णतः विद्यार्थी इंटर्नशिप्सवर अजून बाकी गोष्टींवर पण फोकस करता येईल. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट आम्ही मेजरली डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निकचा सिलेबस काय, पॉलिटेक्निकचे सब्जेक्ट्स कोणकोणते असतात, मार्किंग सिस्टीम काय, आणि थोडेसे काही मिथ्स आहे की M1 M2 हा खूप टफ सब्जेक्ट असतो, मुलांना मार्क्स कमी मिळतात, इव्हन तो बॅकलॉग पण येतो असं पण पॅरेंट्सला किंवा स्टुडंट्सला वाटते. आणि पॉलिटेक्निक कुठं कठीण आहे काय माहित, कुठून अशी हवा चालली आहे. पण मला असं वाटतं की हे थोडी मिथ आहे. तर आज आपण ना आपले जे गेस्ट आहे वैभव सर त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेऊ. कारण मी जेवढे पण लाईव्ह सेशन्स घेतले, जेवढे पण व्हिडिओज बनवले, मला प्रत्येक वेळेस कमेंट्समध्ये विचारत होते सर सिलेबसवर एखादा डिटेल व्हिडिओ बनवा, सर M1 M2 वर बनवा. तर मला वाटत होतं अकॅडमिक सोडून खूप वर्ष झाले, आता थोडंसं एक पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला हेल्प करूया. सो वेलकमिंग टू अवर टुडेज गेस्ट वैभव सर. थँक्यू. नमस्कार, माझं नाव वैभव शिंदे, डायरेक्टर ऑफ रॉयल अकॅडमी कराड. ठीक आहे, जिथे आम्ही MSBT डिप्लोमासाठीचे क्लासेस घेतो, जिथे विद्यार्थ्यांना शिकवतो की M1 काय आहे, M2 काय आहे, सॉम काय आहे, किंवा डिप्लोमासाठीचे जे कम्प्लीट क्लासेस आहेत ते तिथे आपण घेत असतो. ओके. सो सर, जसं मी स्टार्टिंगमध्ये इंट्रोडक्शनमध्ये पण एक गोष्ट मेन्शन केली की पॉलिटेक्निक कठीण आहे, असं कुठेतरी मिथ आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे? नाही, पॉलिटेक्निकला तुम्ही कठीणही म्हणू शकत नाही किंवा इझीही म्हणू शकत नाही. कारण बघा की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक असं होतं की नाही अवघड आहे अवघड आहे अवघड आहे. पण बघा पॉलिटेक्निकचा जो सिलेबस डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी जास्त टाकलेल्या आहेत. इव्हन थेअरीपेक्षा थेअरी आहेच पण प्रॅक्टिकलवरती त्याच्यामध्ये जास्त भर दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी जर प्रॉपर स्टडी केला तर त्यांना प्रॉपर जर टीचर असतील तर 100% MSBTचा जो डिप्लोमा आहे तो एकदम इझी आहे. ओके. ओके. आणि सर, जो सिलेबसला घेऊन एक असतं, जर आपण आज कम्पॅरिझन करतो, थोडंसं समजून घेऊया जे विद्यार्थी 10च्या बेसिसवर करताय. आणि असं होतं की 10च्या बेसिसवर मुलं डिप्लोमा करायला जातात, सोबतच 12th वाले पण स्टुडंट येतात. Yes. कारण माझ्यासोबत मला आता आठवते माझे जे फ्रेंड्स होते ते 12वी पास आउट होते आणि कुठेतरी वाटतं की यांचं 12वी झालंय, यांना इझी जातो, पण टॉपर 10वीची मुलं राहायचे. येस. ओके. सो हा जो सिलेबस कम्पेअर जर केला थोडासा 11वी 12वीला घेऊन, तर काय टफनेस असू शकतो, म्हणजे कोणता टफ आहे? पुन्हा जर मी थोडं डिटेल डाईव्ह करताय त्याच्यामध्ये. जर सिलेबस बघायला गेला तर तुम्ही जो फर्स्ट इयरचा जो सिलेबस आहे तो एकदम इझी आहे. त्याच्यामध्ये जर फर्स्ट सेमिस्टर आहे तो पण एकदम इझी आहे. त्याच्यामध्ये असं अवघड असं काहीच नाहीये. ओके. आता जर इव्हन 12th जर का करून विद्यार्थी आला असेल तर तो डायरेक्टली सेकंड इयरला जातो आणि जो 10चा जो विद्यार्थी आहे तो डायरेक्टली फर्स्ट इयरला जातो. त्यामुळे सिलेबसचं असं काही नाहीये. जो मॅथ्स आहे तो ऑलरेडी सेकंड इयरला त्यांना नाहीये, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काही विषय येत नाहीये. ओके. जर आता आपण थोडं सिलेबस बद्दल डिस्कस करूया फर्स्टली, तर फर्स्ट सेमिस्टरला कोणकोणते सब्जेक्ट असतात? फर्स्ट सेमिस्टरला ऑल ब्रँचेस साठी जे सब्जेक्ट आहेत ते सेम आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रामुख्याने बघायला गेलात तर थेअरीसाठी जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स, त्यालाच आपण M1 म्हणतो, किंवा त्याच्यासोबत जर कम्युनिकेशन स्किल हा एक सब्जेक्ट आहे, त्याचं नाव त्याला आपण इंग्लिश जरी म्हणला तरी सुद्धा चालेल, कम्युनिकेशन स्किल इंग्लिश. आणि जो तिसरा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सायन्स, आणि या सायन्समध्ये 2 पार्ट येतात, एक तर फिजिक्स असेल आणि केमिस्ट्री. हे जे सब्जेक्ट आहेत 3 सब्जेक्ट आहेत, हे प्रॅक्टिकलला नाही ते थेअरीला आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये कम्प्लीट थेअरी येते. आणि जे अदर सब्जेक्ट असतील त्याच्यामध्ये फंडामेंटल ऑफ ICT असेल, दुसरा जर योगा अँड मेडिटेशन असेल किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स असेल, हे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिकलला असतात. आणि जे अगोदर मी 3 बोललो ते आहे ते तुम्हाला थेअरीसाठी असणार आहेत. ओके. म्हणजे त्याचे थेअरी पेपर्स होतात, तुम्हाला बाय डिफॉल्ट हॉल तिकीट येईल, जाऊन पेपर सॉल्व्ह करायला लागलं वगैरे. आणि जे बाकीचे म्हटले त्याचं फक्त प्रॅक्टिकल आणि असाइनमेंट्स असतील त्याच्यामध्ये. आणि सेमिस्टर 2 ला पण सब्जेक्ट सेमच असतात सगळ्या ब्रँचेसला की काही डिफरन्स असते? नाही, आता सेमिस्टर 2 मध्ये काही सर्व ब्रँचेसला एक सब्जेक्ट कॉमन असतो, तो म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स M2. अजूनही जे काही सब्जेक्ट असतात ते कॉमन असतात,
बट त्याच्यामध्ये कसं होतं की ज्यांचा तो ब्रँच आहे, सपोज आता कम्प्युटर ब्रँच असेल तर कम्प्युटर ब्रँचसाठी असेल सी लँग्वेज आहे. जर तुमचा मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल किंवा मॅकेट्रॉनिक्स असेल तर त्यांच्यासाठी जो आहे तो म्हणजे मेकॅनिक्स आहे. किंवा जर तुमची इलेक्ट्रिकल ब्रँच असेल तर त्यांच्यासाठी फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिक असा सब्जेक्ट आहे. म्हणजे सेकंड सेमिस्टर जे आहे त्याच्यामध्ये तुमच्या ट्रेडचे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला यायला चालू होतं. पण जी फर्स्ट सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये सर्व ब्रँचसाठी जे सब्जेक्ट आहेत ते सेम असतील सर. ओके, म्हणजे मेजरली असं समजू सेमिस्टर 1 हे पूर्ण कंपल्सरी आहे सगळ्या ऑल ब्रँचेसला. सेमिस्टर 2 मध्ये फक्त काय होते ऍज पर ब्रँचेस सब्जेक्ट येतो. जसं मला आठवतं की मेकॅनिकल आणि आम्हाला सिव्हिलला मेकॅनिक्स होता, इलेक्ट्रिकल वाल्यांना फंडामेंटल इलेक्ट्रिक्स नावाचा सब्जेक्ट आणि सीएसआयटी ला थोडं लँग्वेज रिलेटेड प्रोग्रामिंग इन सी लँग्वेज असेल किंवा त्याच्यामध्ये लिनक्स बेसिक असेल किंवा वेब डिझायनिंग असेल, हे तुम्हाला कम्प्युटर किंवा आयटी जे विद्यार्थी आहेत त्यांना असतं. सो म्हणजे असं समजू की मेजरली फर्स्ट इयर तर सेमच आहे सगळ्या स्टुडंटला, फक्त आपला एक किंवा दोन ब्रँचेस सब्जेक्ट सेकंड सेमिस्टरला असतात. म्हणून त्याच्यामुळेच तर मला असं वाटतं की मुलं सेकंड इयरला मग ब्रँच चेंज करू शकता किंवा याच्याचमुळे की तुमचा सिलेबस सेम आहे, जास्त काही तुम्ही समोर गेलेले नाही तर सेकंड इयरलाच ब्रँच वगैरे चेंज करता येते. आता आपण जर बोलायला गेलो समजा मार्किंग सिस्टीम, तर थोडं मार्किंग सिस्टीम काय असतं समजा आपण फर्स्ट सेमिस्टरचं जास्त फोकस करू, कारण ऑफकोर्स विद्यार्थ्यांना तुमचं सेकंड सेमिस्टर दूर आहे अजून है ना. आणि मला असं वाटतं आता आपल्याला फोकस करायला पाहिजे फर्स्ट सेमिस्टरला. तर फर्स्ट सेमिस्टरला मार्किंग सिस्टीम काय असतं, पहिले मला M1 M2 सांगा. जर तुम्ही बघायला गेला तर टोटल जो M1 आहे किंवा M2 जो आहे तो 125 मार्क्स आहे. ओके, त्यामधील 100 मार्क्स जे आहेत ते परफेक्टली स्टुडंटच्या हातामध्ये. तर आता हे कसं, तर बघा तुमचं ज्या वेळेला कॉलेज चालू होईल तर त्या कॉलेजमध्ये युनिट टेस्ट फर्स्ट पहिल्यांदा होते, नंतर युनिट टेस्ट सेकंड होते आणि त्यानंतर MSBT जो पेपर तुमचा कंडक्ट करतो, थेअरी पेपर असतो तो 70 मार्क्सचा असतो. तर त्याच्यामध्ये काय आहे की युनिट टेस्ट जी 1 असते ती 30 मार्क्सची असते, युनिट टेस्ट जी 2 आहे ती 30 मार्क्सची असते आणि जो MSBT पेपर जो कंडक्ट करतो तो 70 मार्क्सचा असतो. टोटल किती मार्क्स झाले हे 100. पण त्याच्यामध्ये काय झालं, UT1 चे किती झाले 30, UT2 चे किती झाले 30. पण या 30चं काय केलं जातं, एक ऍव्हरेज काढलं जातं, ते 30 मार्क्स आणि ते दुसरे जे आहेत ते सेमिस्टरचे ते 70 मार्क्स. 30 + 70 हे जे आहे ते 100 मार्क्स होतात सर. असं आहे. मग त्याच्यामध्ये जर एखादा विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याला युनिट टेस्टला जर 25 मार्क्स पडले, युनिट टेस्ट सेकंडला जर त्याला 25 मार्क्स पडले, तर या दोन्हीचं काय करणार, ऍडिशन 25 + 25 50 झाले, त्याचं आपण अपॉन 2 केलं, ऍव्हरेज काढलं म्हणजे ते 25 झाले, बरोबर. आणि जर त्याला सेमिस्टरमध्ये जर 70 आउट ऑफ 70 पडले तर ते 70 आणि हे 25 टोटल 95 मार्क्स, म्हणजे 100 आउट ऑफ 95 मार्क्स होतात. पण मी बोलताना काय बोललो होतो 125 मार्क्स, बरोबर ना. पण ते जे वरतीचे जे 25 मार्क्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे की जे तुमचे जे रेग्युलर अटेंडन्स असेल, जे तुम्हाला मॅन्युअल्स दिले जातील लिहायला है ना, जे कॉलेजमधून टीचर देतात, ते 25 मार्क्स त्याचे असतात सर. ओके, सो अजून जे प्रश्न येतो ऍज अ स्टुडंट मी तुम्हाला विचारतो, 70 + 30 तुम्ही म्हटलं 100 होतात. आता मग ह्या 70 ला जे पासिंग असतं किंवा ते किती राहणार, ते ऍक्च्युली सर कसं आहे, टोटल मार्क्स आहेत 100. त्या 100 मध्ये त्या 100 मध्ये तुम्हाला 40 मार्क्स, जर तुम्हाला 40 मार्क्स असतील तर तुम्ही पास आहात, जर तुम्ही 40च्या आतमध्ये असाल तर तुमचा तो बॅक राहणार आहे सर. म्हणजे माझं म्हणणं आहे याच्यामध्ये असं कंपल्सरी नाही का की तुम्हाला थेअरीच्या पेपरला एवढेच मार्क्स असायला पाहिजे, जसं आपलं असतं जनरल वे जर डिस्कस केलं तर 35 मार्क्स तुम्हाला रिटर्न मध्ये असले पाहिजे, इंटर्नल मार्क्स त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन नाही. आता कसं आहे सर, याच्यामध्ये कंबाईन पासिंग आहे. जर तुम्हाला युटीचे जर तुमचा ऍव्हरेज 30 असेल, युटीचा जर तुमचा ऍव्हरेज 30 आला आणि जर तुम्ही 70 आउट ऑफ जरी तुम्हाला 10 मार्क्स जरी असतील तरी पण तुम्ही पास आहात सर. येस, कारण माझ्यासारखे भरपूर विद्यार्थी असेल बाहेर मी तोच विचार करत होतो की मॅथमॅटिक्स मध्ये की जर मला युटी मध्ये 30 पैकी 30 मिळाले आणि तिकडे 15 किंवा 20 मार्क्स मिळाले तर मी पास होणार. तुम्ही पास होणार, कारण काही स्टुडंटचा असतो, मला असं माहित आहे की भरपूरशी अशी विद्यार्थी की ज्यांचा मॅथ फेवरेट सब्जेक्ट नसतो तरी ते इंजिनिअरिंगला किंवा पॉलीला येतात, म्हणतात की कर लेंगे देख लेंगे हम भी बना लेंगे वाला ऍटिट्यूड असतो. माझाही तोच होता आणि थोडासा होतं, म्हणून मी विचारून घेतलं एकदा पासिंग बद्दल. आता मला विचारायचं सर, आता करंटली कोणती स्कीम चालू आहे? सध्या के स्कीम चालू आहे. याच्या अगोदर तुम्ही बघितलं तर जी स्कीम होती, त्यानंतर आय स्कीम होती आणि आता सध्याला के स्कीम चालू आहे. ओके, येस. बरं, स्कीम बद्दल जर बोलायचं म्हटलं तर स्कीम म्हणजे असं काही वेगळं नाहीये की त्याच्यामध्ये काय होतं की जी MSBT आहे ते त्यांचा सिलेबस जो आहे तो ठराविक काळानंतर काय करतं, चेंज करतं. म्हणजे चेंज म्हणजे का, कारण की इंडस्ट्रीमध्ये जे रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपल्याला अपडेट राहिलं पाहिजे. तसंच मग काय करते, त्यांची जी स्कीम आहे, जी वरून आय आली, आय वरून के आली, के नंतर आता दुसरी नेक्स्ट पण स्कीम येऊ शकते. इंडस्ट्रीला जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार काय करतं, सिलेबस चेंज केला जातो. म्हणजे सिलेबस रिवाइज होतो म्हणून त्यांना स्कीमचं नाव चेंज करतात, जेणेकरून स्टुडंटला मार्केटमधून काही बुक्स वगैरे परचेस करत असेल तर क्लॅरिटी आला पाहिजे की आता करंट कोणती स्कीम चालू आहे. जसं माझ्या वेळेस जी चालू होती. सो आता मला अजून एक विचारायचं, स्कीम चेंज होते विद्यार्थ्यांचं, सिलेबस आता समजा के स्कीम चालू आहे,
आणि आता जर आपण याच्याबद्दल बोललो, तुम्ही मार्क्स बद्दल सांगितलं, ही जी मार्किंग सिस्टीम आहे बाकी सब्जेक्ट्सला पण अशीच आहे? येस, जे थेअरीचे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात, सपोज इंग्लिश आहे, जो कम्युनिकेशन स्किल बोललो, जो तुमचा बेसिक मॅथमॅटिक्स आहे, जो अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, बरोबर, त्यासोबतच तुमचा सायन्स बोललो होतो मी ना, सायन्स मध्ये पण 2 पार्ट येतात सर, फिजिक्स आणि केमिस्ट्री. येस, यासाठी जी पासिंग सिस्टीम आहे ती तुमची सेमच असणार आहे, बट जे प्रॅक्टिकलचं आहे त्यासाठी थोडेसे ते चेंजेस राहणार आहे. बाकी तुम्हाला जे पासिंग असणार आहे ते फक्त 40 मार्क्स असणार आहे. बट सर 40 मार्क्स आपल्याला फक्त पासिंग होऊन चालणार नाही, ऑफकोर्स. येस, कारण की जर आपण त्या क्षेत्रामध्ये उतरतोय तर आपलं एक गोल फिक्स पाहिजे की ठीक आहे. कारण की सर आता तुम्ही बघायला गेला तर माझ्याच क्लासेस मधील विद्यार्थी असे भरपूर आहेत त्यांना M1 मध्ये 100/100 मार्क्स, M2 मध्ये 100/100 मार्क्स. इव्हन जे MSBTचा जर पेपर बघितला तर आता करंटचा सर M2चा रिझल्ट सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये 16 विद्यार्थ्यांना 70/70 मार्क्स मिळाले. त्यामुळे जर तुमचा डिप्लोमा तुम्हाला करायचाच आहे, जर तुमचं गोल आहेच की मला चांगलं करायचंच आहे, तर तुम्ही त्या मार्क्ससाठी जावा जिथे तुम्हाला 70/70 मार्क्स पडतील, जिथे तुम्हाला 100/100 मार्क्स पडतील. येस, नाही फॉर शुअर सर. कारण बघा आता पॅरेंट्सनी, आता मी जेवढं पॅरेंट्सला कन्सल्टिंग करतो, युट्यूबवर आमचं कंटेंट क्रिएट करतो, विद्यार्थी म्हणजे रात्री 10:30-11ला मी लाईव्ह घ्यायचं होतं की कसं ऍडमिशन करू सर, काय करू, प्रत्येकाला फायनान्शियल कन्सर्न असतात, एवढी मेहनत करून ऍडमिशन घेतोय तर आपण तर टॉपरच राहायला पाहिजे किंवा चांगलेच मार्क्स घ्यायला पाहिजे. पण कुठेतरी होतं की मुलगा कसं असतं की आपल्या एका कम्फर्ट झोन मधून निघून शिफ्ट होतं. आता माझे काही पॅरेंट्स आहेत ज्यांना पुण्याचं कॉलेज लागलं, काही पुण्याचे पॅरेंट्स आहेत ज्यांना लातूर, नांदेड किंवा संभाजीनगर लागलं. तर अशा वेळेस काय होतं, जो मुलगा परफॉर्मर पण असतो ना त्याचं पण मॉरल वगैरे कमी होतं. तर थोडं त्यांना एक आयडिया असायला पाहिजे की कसं काय मार्किंग सिस्टीम राहतं. आता मला विचारायचं आहे, आम्ही कॅल्सी म्हणतो त्याला, कॅल्क्युलेटर युज करता येतं का? आणि विद्यार्थ्यांचा हा पण डाऊट आहे, काय असतं? कॅल्सी तुम्हाला पेपरला अलाउड असते, पण सर महत्वाचं त्याच्यामध्ये जी तुमची कॅल्सी आहे ती नॉन प्रोग्रामेबल पाहिजे. ओके, तुमची कॅल्सी नॉन प्रोग्रामेबल पाहिजे, म्हणजेच ती सायंटिफिक कॅल्सी पाहिजे जी तुम्हाला पेपरला अलाउड असते. जे तुम्ही मॅथ्स साठी वगैरे M1 M2 तुम्ही कॅल्सी युज करू शकता. हा एक दिलासा देणारा आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि अजून एक दिलासा देण्यासारखी गोष्ट मला असं वाटते की आता M1 M2 आहे, म्हणजे बाकीचे जे रिमेनिंग 4 सेमिस्टर त्याला मॅथ नसतो. येस येस येस, महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पहिल्या सेमिस्टरला M1, दुसऱ्या सेमिस्टरला M2. जर तुम्हाला आठवत असेल तुमच्या वेळेला किंवा आपल्या वेळेला M3 सुद्धा होता, जो डिप्लोमाचा आता या जी स्कीम आहे त्याच्यामधून काय M3 आहे तो पूर्णपणे काढून टाकलाय. फक्त जो M1 आणि M2 पहिली सेमिस्टर आणि दुसरी सेमिस्टर, तिसऱ्या सेमिस्टर पासून तुमचा मॅथचा काही सुद्धा संबंध येत नाही. पण सर जर तुम्ही पुढे कम्प्युटरमध्ये जाणार असाल, तुम्ही मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, एक एक्झाम्पल सांगतो, आता जे तुमचं सॉम असेल, टॉस असेल, त्याच्यामध्ये अगेन तुम्हाला परत डेरिव्हेटिव्ह युज करावं लागतं त्या सब्जेक्टमध्ये. तिथे तुम्हाला इंटिग्रेशन युज करावं लागतं, ते तुम्हाला डबल इंटिग्रेशन तुम्हाला काढावं लागतं. पण त्यासाठी तुमचा जो M1 आणि जो M2 आहे तो तुमचा पक्का पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं कसं होतं की M1 आणि M2 क्लिअर नसल्यामुळे पुढे जाऊन त्यांना सॉम मध्ये, टॉस मध्ये किंवा त्यांचं प्रोग्रामिंगचं लॉजिक बिल्ड होत नाही जर त्यांचा M1 आणि M2 नीट क्लिअर नसेल तर. त्यामुळे जर फाउंडेशन जर काय असेल किंवा जर सर्वात महत्वाचा कोणता सब्जेक्ट असेल तर तो M1 पहिल्या सेमिस्टर मधला आणि दुसऱ्या सेमिस्टर मधला M2. पण याचं मिनिंग असं आहे का की बाकीचे सब्जेक्ट महत्वाचे नाहीत? नाही, असं नाही, ते पण सब्जेक्ट महत्वाचे आहेत. पण जर फोर्सफुली किंवा जर का स्ट्रॉंग जर सब्जेक्ट कोणता करायचा असेल तर तो M1 आणि M2 असेल सर. बरोबर, नाही अगदी बरोबर. कारण काय मॅथमॅटिक्स फाउंडेशन आहे इंजिनिअरिंग, म्हणून आता आम्ही कन्सल्टिंग करतो 8व्या वर्गापासून. माझ्याकडे जेव्हा पॅरेंट्स येतात तर 10th नंतर जर इमिडिएट कन्सल्टिंगला आले तर माझाही पहिला क्वेश्चन हाच असतो की तुमचे फेवरेट सब्जेक्ट कोणते, वेल डुईंग सब्जेक्ट कोणते आणि नॉन फेवरेट सब्जेक्ट कोणते. आणि याच्या बेसिसवर एक गाईडलाईन म्हणा किंवा रेफरन्स मिळतो. मग नंतर ते सायकोमेट्रिक टेस्ट वगैरे असतं. पण जे तुम्ही बोलले, ऑफकोर्स तुम्हाला इंजिनिअरिंग कडे जायचं तर मॅथ कधीच नाही निघणार. आता तुम्ही इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांना तर अजून मॅथ जास्त युजफुल असतो, कारण त्यांचे ट्रान्समिटर्स किंवा ट्रान्सफॉर्मर्स वगैरे हे सगळं लाईनच डिझाईन डेल्टा वगैरे वर होतो. तर तुम्हाला तर मॅथ एक्सेप्शनल आहेच नाही की तुम्ही मॅथला सोडू शकता. पण मला अजून इथे एक मॅथ्स बद्दल म्हणजे खरंच हे दहशत होती M3 ची. म्हणजे आमच्या वेळेस M3 म्हणजे अशी दहशत की बॅकलॉग येणार म्हणजे येणार. तर आता M3 निघालेलं आहे तर पूर्णतः विद्यार्थी इंटर्नशिप्सवर अजून बाकी गोष्टींवर पण फोकस करता येईल. आता मला असं म्हणायचं आहे, जसं मी स्टार्टिंगला म्हटलं होतं की पॉलिटेक्निकचा सिलेबस कठीण आहे का, तसंच मला अजून विचारायचं आहे की M1 M2 कठीण आहे का सर? सर ज्या वेळेने तुम्ही त्या सिलेबसकडे बघणार आहात त्यावेळेने, कारण जर तुमचं मॅथ्स जर बेसिक क्लिअर असेल, लाईक की ऍडिशन, सुरुवातीला काय लागतं, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, लॉज ऑफ इंडायसिस असेल, अल्जेब्राइक प्रॉपर्टीज असतील, या जर तुमच्या गोष्टी क्लिअर असतील किंवा ट्रिग्नोमेट्रीचे जे बेसिक झालेलं आहे ते जर तुमचं क्लिअर असेल तर तिथून पुढे तुम्ही एकदम इझी पद्धतीने जाऊ शकता. कारण सर मी एक गोष्ट सांगतो, जर माझ्या क्लासमधील विद्यार्थ्यांना 100/100 मार्क्स पडू शकतात, जर ते 70/70 मार्क्स पडू शकतात, तर मग त्यांना आवड वाटत नाही तर दुसऱ्या विद्यार्थ्याला ते आवड का वाटते?
बरोबर ना, कारण त्याच्यामागचं एकच रिझन आहे की त्यांच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या क्लिअर केल्या जात नाहीत. भरपूर ठिकाणी काय होतं की ठीक आहे M1 चालू केला, पहिला चॅप्टर त्यांचा लॉगरिथम आहे, त्यानंतर त्यांचं मॅट्रायसिस आहे, पार्शियल फ्रॅक्शन आहे, स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे हे जे चॅप्टर्स आहेत, नंतर डेरिव्हेटिव्ह होतो, ते काय करतात की पहिल्यांदा चालू केले की ठीक आहे चला लॉगरिथम प्रॉपर्टीज लिहून देणार आणि तिथून पुढे चालू करणार ते, किंवा मॅट्रायसिस आलं. पण त्याच पद्धतीनं जर आपण काय केलं की सुरुवातीला जर ऍडिशन, त्यांचे जर काही डाऊट असतील ऍडिशन मध्ये, सबट्रॅक्शन मध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये, डिव्हिजन मध्ये, मुलांना साइन मध्ये कन्फ्युज होतात. मी खरं तुम्हाला इथं क्रॉस नाही करत, पण बरोबर आहे, हे जे तुम्ही बोलले ना हे आहे. प्लस प्लस काय होतं, मायनस प्लस काय होतं, मायनस मायनस काय होतं, प्लस मायनस, इथून डाऊट असतात. आणि हे डाऊट सॉल्व्ह नाही तर तुम्ही मग डिटर्मिनंट मध्ये जाऊन डिटर्मिनंटचे मार्क्स मध्ये सिली मिस्टेक. येस. तर ना सर, तो मॅट्रायसिस जो आहे त्यांना फक्त मी आवर्जून सांगतो विद्यार्थ्यांना, तुम्ही काय करा, बेसिक जे आहे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, याच्यामध्ये जर साइन मध्ये जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुमचा मॅट्रायसिस मध्ये तुम्हाला मार्क्स नाहीत मिळणार. समजते सर? कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला हेच करायचंय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, याच गोष्टी करायच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशन करायचे, सबट्रॅक्शन करायचे आणि मल्टिप्लिकेशन करायचे. जर या गोष्टी जर तुमच्या फिक्स झाल्या तर मॅट्रायसिसचा तुमचा एकही मार्क जाणार नाही. इव्हन तुमचा नेक्स्ट चॅप्टर आहे पार्शियल फ्रॅक्शन, त्याच्यामध्ये पण तुम्हाला याच गोष्टी लागणार आहेत सर. कारण की ह्या गोष्टी तुम्ही अप टू M1 तुमचा M2 जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे तुमचं कुठंच जाणार नाही. त्या गोष्टी तुम्हाला लागणारच आहेत. त्यासोबतच तुम्हाला लॉज ऑफ इंडायसेस जे आहेत ते तुम्हाला लागणारच आहेत. पण या गोष्टी जे आहेत ते मुलांना येत नाहीत, त्यामुळे त्यांना M1 हार्ड वाटतो. आणि जर M1 हार्ड वाटला तर M2 हार्ड जातो. कारण जो डेरिव्हेटिव्ह आहे तो M1 मध्ये आहे, त्याचा जो पुढचा पार्ट आहे तो M2 मध्ये. प्रत्येक चॅप्टर एकमेकाला इंटरलिंक आहे. आणि इथं म्हणजे अजून एक गोष्ट सांगू सर, फक्त इंजिनिअरिंग जर तुम्ही करता, तर जसं मी 3 वर्ष केलं, डिप्लोमा केला, इंजिनिअरिंग केलं, मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे सर, की तुमचे सब्जेक्ट खूप कोरिलेटेड आहे. जर तुम्हाला मेकॅनिक्स नाही आला तर तुम्हाला सॉम येणार नाही. जर तुम्हाला सॉम नाही आला तर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला येणार तुम्हाला टॉस किंवा मॉम नाही येणार. तर तुम्हाला हे सब्जेक्टची नावं खूप फनी वाटत असेल, टॉम, सॉम, मॉम, पण तसं नाहीये मित्रांनो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, इंजिनिअरिंग मध्ये प्रत्येक सिलेबस, प्रत्येक सब्जेक्ट हा एकमेकांना इंटरकनेक्टेड आहे. सो M1, M2, मेकॅनिक्स, सॉम, देन नंतर मटेरियल इंजिनिअरिंग जर चांगलं झालं तर प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा पुढचे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट चांगले जाणार. सो हे तुम्ही बोलले की मॅथमॅटिक्स कठीण नाहीये, इट्स अप टू युअर बेसिक कन्सेप्ट. आता मला थोडं तुम्ही तसं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाच किंवा सांगितलंय आम्हाला की कोणकोणतं सिलेबस, आपण काही चॅप्टरची नावं सांगतील का M1 मध्ये किंवा M2 मध्ये काय चॅप्टर्स आहे? आता सुरुवात जी होती ती आहे म्हणजे लॉगरिथम. ओके. त्यानंतर मॅट्रायसिस होतो, त्यानंतर पार्शियल फ्रॅक्शन होतो, त्यानंतर तुमचा स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन झाल्यानंतर तुम्हाला एक फंक्शन आहे, फंक्शन नंतर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आहे, असे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स आहे. हे चॅप्टर तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन जातात, पहिले जे आपले फर्स्ट सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये. आणि जर तुम्ही M2 मध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये इंटिग्रेशनचे 2 पार्ट आहेत सर मेनली. पहिला जो आहे तो इनडेफिनाइट इंटिग्रेशन आहे, त्यानंतर तुमचा डेफिनाइट इंटिग्रेशन आहे, त्यानंतर तुमचा डिफरन्शियल इक्वेशन आहे. असे चॅप्टर जे आहेत, नंतर तुम्हाला न्यूमेरिकल मेथड आहेत, हे चॅप्टर तुम्हाला नंतर आहेत पुढे पुढे. किंवा त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी हा एक M2 मध्ये चॅप्टर आहे. हे तुम्हाला चॅप्टर्स मॅथ्सला येतात. आता जसं तुम्ही M1, M2 शिकवतात, पण आपलं जे डिस्कशन झालं तर कुठेतरी माझं असं म्हणणं आहे की मुलांना कमी मार्क्स मिळण्यामागं म्हणा किंवा त्यांचं थोडंसं बॅकलॉग पण येऊ शकतो, पॉसिबिलिटीज आहे अशा, म्हणजे येतो काही आपण त्याला डिनाय नाही करू शकत. तर काय मिस्टेक्स करतात ते मुलं? सर रेग्युलर लेक्चर्स. ओके, रेग्युलर. जर तुम्ही एखादं लेक्चर मिस करत असाल, ठीक आहे, एखादं जेन्युइन रिझनवर राहिलं, पण जर तुम्ही ते लेक्चर मिस केलं असेल त्याचं ते तुम्ही नंतर बघणं गरजेचं आहे. कारण आज जर एखादा पार्ट झाला तर तो पार्ट पुढे कंटिन्यू त्याला असतो, समजते? तर हे लेक्चर कंटिन्यू तुमचं नीट झालं नसेल तर तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये नाही समजणार. असे पण काही टॉपिक आहेत, त्यामुळे ते रेग्युलर तुम्ही लेक्चर करणं गरजेचं आहे. त्यासोबतच जर तुम्हाला रेग्युलर जर तुमचा होमवर्क असेल, ठीक आहे, एखादा पॉईंट जर तुम्हाला शिकवून झाला असेल तर त्याचा जो होमवर्क आहे तो तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि रेग्युलर रिव्हिजन हा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो याच्यामध्ये. कारण जर तुम्ही रिव्हिजन केलं नाही, ठीक आहे, तुमचं लॉगरिथम झाला, मॅट्रिसेस झाला, आणि जर तुम्ही त्याला डायरेक्टली जर सेमिस्टरला बघत असाल सर तुम्हाला प्रॉब्लेम येणार. हा, तुम्ही कितीही बेस्ट पद्धतीने केला तर कंटिन्यू रिव्हिजन आहे ती तुम्हाला महत्वाची असणार आहे. येस. आणि अजून एक सर तुम्हाला सांगतो की फॉर्म्युलेज जे आहेत तुम्हाला फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला फोकस करायचे आहेत. कारण जर तुम्ही त्याच्यावरती जर तुम्ही इग्नोर केला की ठीक आहे, आता ट्रिग्नोचे भरपूर फॉर्म्युले आहेत, की 1-2-3 मी बोलू का सर? बोला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 6 स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा साइन ऑफ A प्लस बी साइन A कॉस बी प्लस कॉस A साइन बी साइन ऑफ A मायनस बी साइन A कॉस बी मायनस कॉस A साइन बी कॉस प्लस, म्हणजे असे हे जे कॉस ऑफ A प्लस बी कॉस A कॉस बी, म्हणजे हे जे भरपूर फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये. पण हे जर तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं
हे जर तुम्हाला समजलं, याच्याच मागच्या जर तुम्हाला ट्रिक्स समजल्या, किंवा काही जण हे रट्टा मारतात, ठीक आहे आता रट्टा शब्द मी वापरला, ठीक आहे, असे घोकंपट्टी, ठीक आहे, फॉर्म्युलेस पाठ केले, पण ते तुम्हाला यूज कुठे करायचे हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे सर. बरोबर. त्यासाठी या गोष्टी तुम्हाला परफेक्टली केल्या पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं मॅथ्स मध्ये सगळ्यात मेन काय आहे की तुम्ही एखादा फॉर्म्युला शिकले, तो फॉर्म्युला कुठे अप्लाय करायचा, कोणत्या स्टेप्सला लागतो, ह्याच गोष्टी म्हणजे चॅलेंजिंग असतात, त्यालाच म्हणतात ना लॉजिकल आहे, किंवा तो थोडा ऍप्टिट्यूड होऊन जातो. आता कुठेतरी बघा, मी थोडा मॅथवर का एम्फोसिस करतो स्टुडंटला पण सांगतो, कारण बघा फिजिक्स, केमिस्ट्री आणि इंग्लिश किंवा कम्युनिकेशन स्किल सारखे जे सब्जेक्ट असतात, किंवा तुम्हाला एखादा ब्रँचचा सब्जेक्ट आला तर तो फार इझी आहे, म्हणजे पासिंग होणं पण आणि स्कोरिंग करणं पण, कारण तो मेमरी बेस्ड सब्जेक्ट म्हणू शकतो आपण. तेवढा कन्सेप्च्युअल बेस नसतो. जसं ऑटोमिक मास नंबर काय असतं, ऑटोमिक नंबर इथपासून विचारतं. तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्री जोपर्यंत मला वाटते सर, जर माझं चुकीचं असेल तर मला करेक्ट करा, इव्हन तर 10 पेक्षा पण इझी. येस, एक महत्वाची सर एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडून. जर तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जो पेपर आहे तो तुमचा एमसीक्यू टाईप, सेमिस्टरचा पेपर एमसीक्यू टाईप आणि ऑनलाईन होतो सर. हे थोडंसं माझं बोलायचं राहिलं होतं. हा, मला चला बरं झालं तुम्ही आठवण दिला. मला सांगाल का तुम्ही की आता जे चेकिंग आहे ते कसं होतं पेपरचं, म्हणजे ह्यांचे जे पेपर्स आहेत फिजिकली चेंज होतात, डिजिटली चेक होतात की कसे होतात? काय होतं की इथून मागे जे पेपर होते ते पूर्णपणे फिजिकली चेक होत होते, बट आता थोडंसं अपडेट आलेलं आहे आणि आता जे पेपर आहेत ते डिजिटली चेक होतात. त्याची जी पीडीएफ आहे ती जो टीचर आहे, रिस्पेक्टेड जी फॅकल्टी आहे त्याच्यावर ते पीडीएफ जाते आणि ते चेकिंग होतात. डिजिटली पेपर इथून पुढे चेक होणार आहेत सर. इव्हन लास्ट जे सेमिस्टरचे झालेत फर्स्ट इयरचे त्यांचे सुद्धा डिजिटली पेपर चेक झालेले आहेत. M2 म्हणजे जे सेकंड सेमिस्टर आहे ती असं आहे सर. हा, तर म्हणजे डिजिटली चेक होणार आहे आता. बरोबर आहे, डिजिटल इंडियाकडे आपण चाललोच आहे, तर सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. आता मला एक थोडा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न इथे विचारायचा आहे की स्टुडंटनी किंवा पॅरेंट्स पण मला हा प्रश्न विचारतात की सेल्फ स्टडी करायला पाहिजे मॅथमॅटिक्स म्हणा किंवा पॉलिटेक्निकची, की क्लासेस किंवा ट्युशन क्लासेसला प्रेफर करायला पाहिजे? कारण याचा आन्सर देणं तुम्हाला थोडा टफ आहे, कारण तुमचे क्लासेस आहे. खूप जण म्हणू शकतात की सर तर नाही, आपल्याकडेच म्हणा, पण जे पण तुम्हाला एक आन्सर आहे ते सांगा मला. ऍक्च्युली सर तुमचं गोल काय आहे याच्यावरती डिपेंड आहे ते. जर तुम्हाला असं वाटत असेल की ठीक आहे मला फक्त पासच व्हायचं असेल तर ठीक आहे, तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी करू शकता किंवा त्याच्यातून तुमचं ते होऊन जाईल. ठीक आहे, मला 40 मार्क 50 मार्क 60 मार्क्स पडायचे होऊ शकतं. इव्हन काही मुलं आहेत त्यांना विदाउट क्लासेस पण ते 80-90 मार्क्स पडतात. ठीक आहे, पण ते तेवढे डेडिकेशन करत असतील तर. पण जर तुम्हाला पर्सनल सपोर्ट पाहिजे असेल, लाईक की तुम्हाला एखादा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताय, तुम्हाला डाऊट असेल है ना, त्या गोष्टी आहेत, किंवा तुम्हाला रेग्युलर जर तुम्हाला होमवर्क पाहिजे असेल है ना, रेग्युलर होमवर्क आले किंवा तुम्हाला काही डाऊट, सपोज मी एक सांगतो, तुमचा उद्या पेपर आहे है ना, आणि उद्या पेपरला जर का तुम्हाला एखाद्याला कनेक्ट करायचं असेल, ठीक आहे, एखादी कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर नसेल तर तुम्ही विचारणार कोणाला आहात? बरोबर, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे क्लासेस हा एक महत्वाचा इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. MSBTचे आपले जे क्लासेस आहेत ते आपण घेतच आहे, त्यामुळे मी या गोष्टी सांगतोय. कारण की लास्ट टाइम पण असं मी तर पर्सनली मी असं ठरवलंय की 3 तासामध्ये असे आपले ऑनलाईन पण क्लासेस आहेत, ऑफलाईन क्लासेस आहेत, की 3 तासामध्ये विद्यार्थ्याचं डाऊट सॉल्व्हिंग झालं पाहिजे. ओके, जर का तुमचा मला एक मेसेज येतोय आणि जर का त्या मेसेज असाल तर त्याच्यामध्ये 3 तासाच्या आतमध्ये तुम्हाला रिप्लाय मिळतो सर, तुमचा कोणताही डाऊट असला तरी सुद्धा. बरोबर. नाही, मी पण असं नाही की क्लासेसला प्रमोट वगैरे करताय, पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स काय राहिला मित्रांनो म्हणतो. आता जस्ट मी आपल्या स्टुडिओला पण येत होतो, मला कमीत कमी 4-5 कॉल आले. मी कॉलेजेसची नावं नाही घेत, पण सर तिथली फॅकल्टीचं आम्ही ऐकलं की तिथे चांगलं शिकवलं. सर आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज लागलाय, म्हणजे आता तर असं झालेलं आमच्या वेळेस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज म्हणजे लाईक अ ड्रीम कॉलेज, पण आता पॅरेंट्स लिटरली गव्हर्नमेंटला सोडून प्रायव्हेटलाही जायला तयार आहे. म्हणजे सर जाऊ दे, गव्हर्नमेंट मिळालं ठीक आहे, पण आम्ही असं ऐकलं की तिथे क्लासेस वगैरे होत नाही, फॅकल्टी नसतात. पण असं नाही आहे सर, तुम्ही थोडी जाऊन बघितलं, कुठून तरी ऐकलंय, ते काय मी कुठून ते 4 लोकांचं ऐकतात आणि प्रश्न विचारतात, दॅट्स आय ड्युली रिस्पेक्ट. पण पॅरेंट्सचा किंवा स्टुडंटचा आता कन्सर्न काय की मला शिकवलं गेलं पाहिजे. कारण कसं आहे, सेल्फ स्टडी करणं इट्स अ डिफरंट थिंग. तुम्ही कुठेतरी एक 10वीच्या बेसवर आलेला असतात आणि प्रत्येकाची कप ऑफ टी नाहीये, तर अशा वेळेस मला वाटते जर तुम्ही कॉन्फिडंट नाहीये तर उगाच मग बॅकलॉग घेऊन त्याचा एक्झाम फॉर्म भरा, मग पुन्हा त्याचा अभ्यास करा, आणि तुमच्या करिअरमध्ये किंवा काही MNC कंपनीजला बॅकलॉग कन्सिडर नसतो. हा एक गोष्ट लक्षात ठेवा. मी TCS ला दिलेला आहे, त्याच्यानंतर आमच्या इथे याची त्रिवेणी टर्बाईन्स मेकॅनिकलसाठी, बॉश, काही MNC कंपनीचा स्ट्रिक्ट क्रायटेरिया असतो. इयर ड्रॉप नाही पाहिजे, ATKT नाही पाहिजे, किंवा त्यांना बॅकलॉग नाही पाहिजे. तर अशा वेळेस तरी मी स्टुडंटला म्हणेल की जर तुम्ही कॉन्फिडंट नाहीये तर क्लासेस करणं इट्स नॉट अ वीकनेस, इट्स अ स्मार्ट मूव्ह. येस, मी कोणाची मदत घेतोय, आता जसं हे आपण सेटअप लावला, मला नाही जमत, सार्थकला जमते, तो करून देईल मला.
तर हे एखादी विकनेस नाहीये, इट्स अ स्ट्रेंथ. जर तुम्ही तुमचे रिसोर्सेस किंवा पॉसिबल जे पण काही ते यूज करताय तर चांगली गोष्ट आहे. उगाच बॅकलॉग किंवा कमी मार्क्सला फेस करण्यापेक्षा. कारण काही विद्यार्थ्यांचं असं आहे की मला ब्रँच चेंज करायचं आहे. पण मला म्हणायचं आहे सर, आता तुम्ही शिकवता पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, तरी तुमची शिकवण्याची पद्धत काय असते? म्हणजे मॅथ कसं शिकवता तुम्ही? म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं असेल, आता तुमच्याकडे येईल नाही येईल ते नंतरचा प्रश्न, पण कुठे जरी स्टुडंट बसलाय त्याला अकॅडमीला बघायचं आहे की कसं शिकवतात, तो कसा बघू शकतो? सुरुवातीला सर मी विद्यार्थी ज्या वेळेला येतो त्यावेळेला मी त्याचं पूर्णपणे बेसिक क्लिअर करून घेतो. ओके. मॅथ्सचं त्याला कोणताही त्याच्यामध्ये डाऊट राहणार नाही या पद्धतीने. मग सुरुवातीला लाईक बेसिक क्लिअर करून घेतलं. त्यानंतर ज्या वेळेला चॅप्टर शिकवत आहे त्यावेळेला आपले फॉर्म्युलेज झाले, ते फॉर्म्युलेज मी त्यांच्याकडून पाठ करून घेतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये डेली सपोज आज एक लेक्चर झालं तर त्यानंतर त्यांना एक होमवर्क दिला जातो. तो होमवर्क तो त्यांना कंपल्सरी करावा लागतो. तो आपण सबमिट करून घेतो होमवर्क. बरं, होमवर्क झाला त्यानंतर रेग्युलर होमवर्क एक सपोज चॅप्टर कम्प्लीट झाला तर त्या चॅप्टर कम्प्लीट झाल्यानंतर त्या जो चॅप्टरवरती आपण कम्प्लीट रिव्हिजन सेशन ठेवतो. तो रिव्हिजन सेशन झाल्यानंतर आपण त्याच्यावरती एक टेस्ट घेतो. म्हणजे या सर्व गोष्टी, आता पहिला चॅप्टर झाला, नंतर सेकंड चॅप्टर झाला, नंतर थर्ड चॅप्टर झाला. मग ज्या वेळेला युनिट टेस्ट असेल तर युनिट टेस्टच्या अगोदर आपण जसं कॉलेजमध्ये तुमची 30 मार्क्सची टेस्ट होणार आहे, सेम पद्धतीने एक 2 ते 3 पेपर तरी आपण क्लासमध्ये घेतो, जेणेकरून विद्यार्थ्याचं प्रॅक्टिस झालं पाहिजे. नंतर युनिट टेस्ट सेकंड असेल त्याच्या अगोदर पण मी काय करतो, क्लासमध्ये 2-3 पेपर त्यांचे घेतो 30 मार्क्सचे, जे स्वतः मी पेपर काढतो. त्याचा 100% विद्यार्थ्यांना फायदा होतो. जर तुम्ही रॉयल अकॅडमी ऑफ डिप्लोमा हे जर तुम्ही इंस्टाग्रामला पेज चेक केलं तर ते तुम्हाला तुमचा रिझल्ट जो रॉयल अकॅडमीचा आहे तो तुम्हाला दिसेल. कारण की 30 जवळजवळ 40 ते 50 असे विद्यार्थी आहेत त्यांना युनिट टेस्ट 1ला 30 आउट ऑफ 30 मार्क्स आहेत, युनिट टेस्ट 2ला 30 आउट ऑफ 30 मार्क्स आहेत. परत ज्यावेळेला सेमिस्टर आली त्यावेळेला कम्प्लीट सिलेबस शिकून झालेला असतो, ते मी पूर्णपणे रिवाइज करतो चॅप्टरवरती. प्रत्येक चॅप्टरवरती त्याचे IMP क्वेश्चन्स असतील, त्याचे प्रिव्हियस इयरचे आपण PYQs म्हणतो त्याला, प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स असतील ते पूर्णपणे मी डबल घेतो, जेणेकरून विद्यार्थ्याचं एकदम परफेक्ट प्रॅक्टिस होतं आणि त्यांना 70 आउट ऑफ 70 फायनलला मार्क्स पडतात. आणि हाच आपला रिझल्ट आहे 100 पैकी 100 आणि 70 आउट ऑफ 70चा. तर तुम्ही आपल्या पेजलाही चेक करू शकता. ठीक आहे. तर ऑफकोर्स मी सगळं गो थ्रू केलं होतं आणि मला रिझल्ट खरंच फॅसिनेटिंग वाटला. पण आता मला अजून काही अपार्ट फ्रॉम दिस पण प्रश्न आहे की मला विचारायचं, जसं तुम्ही म्हटलं मॅथ्सचं आहे, मॅथ्सचं शिकवतो आम्ही. आता कुठेतरी विद्यार्थ्याचं जे पॉलिटेक्निक आहे 3 वर्षाचं आहे, 3 वर्ष तो अभ्यास करतो, आणि तुमचा काय एक्सपिरियन्स राहिलेला आहे की विद्यार्थ्यांना थर्ड इयरला किती पर्सेंटेज मिळाले पाहिजे? कारण थोडे फ्युचरिस्टिक प्रश्न विचारतो मी थोडं, कारण पॅरेंट्सला आत्ताच विचारते मला की सर काय राहिलं पाहिजे. आणि अजून असं एक मिथ चालू आहे की फक्त पॉलिटेक्निकचे फायनल इयरचे सेमिस्टरचे ऍव्हरेज न पकडता ते विचार करतात की 6 सेमिस्टर झाला पाहिजे. याच्याबद्दल काय पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचं? सर थर्ड इयर कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेला डिग्रीला ऍडमिशन घेता त्यावेळेला तुम्ही डायरेक्टली सेकंड इयरला जाता. बरोबर. त्यामध्ये तुम्हाला 10% जागा असतात. आता तुम्ही कन्सल्टिंग करताय तुम्हाला माहित आहे ना, ते जागा असतात. मग 6 ते 8 एका कॉलेजला जागा असतील एका ट्रेडसाठी. बरोबर. मग त्याच्यामध्ये जे मेरिट आहे ते अतिशय हाय लागतं. आता ऑब्व्हियसली आपण CET देत नाहीये, JEE देत नाहीये, त्यामुळे मेरिट तर हाय लागतं. मग तुमचे जे मार्क्स असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही COEP वगैरे बघितलं तुम्हाला 96%, 97% असे विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्यांना COEP कॉलेज भेटतं. त्यामुळं सुरुवातीपासून अभ्यास करणं असं नाही. आता मी भरपूर विद्यार्थ्यांचं असं होतं की ठीक आहे फर्स्ट सेमिस्टरला चांगला अभ्यास केला, सेकंड सेमिस्टरला अभ्यास केला, नंतर थोडंसं डल आणि TY पर्यंत तो परत 80% पर्यंत येऊन जातो. काही जण 70% येतात आणि पहिल्या सेमिस्टरला त्यांना 90% असतात, 95% असतात. पण हा जो आपल्याला कंटिन्युटी आहे ते अप टू लास्ट सेमिस्टर पर्यंत ठेवणं महत्वाचं आहे. बरं, याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे मग पहिल्या सेमिस्टरला मला 60 पडले, परत 70 पडले, परत 80 पडले, या गोष्टी होत नाहीत सर. कारण जर तुमचं बेसिक असेल, त्या जर तुमच्या गोष्टी क्लिअर नसतील, जर तुमचा M1 क्लिअर नाही झाला तर तुमचा M2 नाही होणार आहे. बरोबर. तुमचा M2 नाही झाला तर पुढचे क्लिअर होणार नाहीत. त्यामुळे पहिल्या सेमिस्टर पासून अभ्यास करणं, चांगल्या शिक्षकांचं मार्गदर्शन असणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे सर. बरोबर. कारण मला असं वाटतं जे तुम्ही बोलले ना, मलाही पॉलीला की फर्स्ट सेकंड सेमिस्टरला एवढे खास पर्सेंटेज नव्हते. 70, 72 समहाऊ. तर मला थर्ड सेमिस्टरला थोडं सेकंड इयरची हवा लागली होती असं म्हणू शकतो मी. तर सेकंड इयर मध्ये मला 62% आहे फक्त. मी म्हणजे हे सांगतो माझा एक्सपिरियन्स. का बरं? कारण कुठेतरी होतं की तुम्ही सेकंड इयरला जाता, तुम्ही फर्स्ट इयर पर्यंत खूप दबून राहता, लगेच सेकंड इयरला तुम्हाला पंख फुटायला लागतात, सिनियर झालेले असतात, मग तुम्ही इंट्रो वगैरे घेता, थोडंसं होऊन जातं ते, आणि तुम्ही डाऊनग्रेड जाता. आणि मग थर्ड इयर मध्ये एकदम ते सगळ्या गोष्टी कव्हर करायला प्रॉब्लेम जातो, कारण सब्जेक्टची लेवल वाढून जाते, त्याची कन्सेप्टची लेवल वाढून जाते, तुम्ही कुठेतरी ते कन्सेप्ट मिस केलेले असते जस्ट पासिंगच्या मागे लागून. सो जसं वैभव सरांनी सांगितलं, मी पण स्टुडंटला सांगेल की बाबा पहिल्यापासून अभ्यास करा, कारण पॉलीला आले आहे आणि पॉलीच्या बेसवर इंजिनिअरिंगला सीट्स कमी असतात, 10 to 15% असतात, प्रायव्हेटला थोडे व्हेरी होऊ शकतात.
तर अशा वेळेस ते खूप जास्त महत्वाचे आहेत. तर आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीबद्दल डिस्कस केलं. पण अजून जर तुम्हाला असं वाटत असेल की मुलांनी फर्स्ट सेमिस्टरला काय करायला पाहिजे, काय टिप्स द्यायला पाहिजे, तर तुम्ही फॉर शुअर स्टुडंटला द्या आमची, जेणेकरून त्यांनी चांगला स्कोर करायला पाहिजे. काही अशा टिप्स? एक महत्वाची गोष्ट सांगतो की आता ठीक आहे, आता थोडेसे दिवस तुमच्याकडे आहेत, आता ऍडमिशन तुमचे होतील किंवा झाले असतील है ना. पण आता आपल्याला काय करायचं आहे, मॅथ्सचे ज्या वेळेला क्लासेस चालू होतील किंवा तुमचे ज्या वेळेला कॉलेज चालू होईल त्यावेळेला डे 1 पासून स्टडी करायचंय. असं नको सर व्हायला की ठीक आहे आत्ताची कॉलेज चालू झालंय, कॉलेजला आपण लेट जाऊयात किंवा लेट क्लास जॉईन करूयात, ह्या गोष्टी नाहीत केल्या पाहिजेत. कारण सर युनिट टेस्ट 1 लाच काही जण मुलं अशी असतात की त्यांना 10 मार्क्स असतात, 12 मार्क्स असतात. अरे बापरे. पण ते मार्क्स जे आहेत ते तुमचे फायनल मध्ये धरले जातात है ना. त्यामुळे काय केलं पाहिजे, युनिट टेस्ट 1 मी विद्यार्थ्यांना सांगताना काय सांगतो, तुमचं जे पहिलं टार्गेट असेल ते UT 1 क्लास टेस्ट 1, त्यानंतर तुमचं दुसरं टार्गेट असेल ते क्लास टेस्ट 2, आणि त्यानंतर तुमचं जे तिसरं टार्गेट असणार आहे ते तुमची फायनल सेमिस्टर एक्झाम. त्यामुळं डे 1 पासून अभ्यास करणं ही महत्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल, सिलेबस ओरिएंटेड असेल किंवा जर तुम्हाला फॉर्म्युलेज पाठ होत नसतील, त्यासाठी मी 100% तुमच्यासाठी अवेलेबल असेल सर. ओके सर, मला अजून इथे एक प्रश्न विचारायचा आहे, थोडा फ्युचरिस्टिक आहे. तरी अप्रॉक्सिमेटली यांची एक्झाम वगैरे कधी होणार फर्स्ट सेमिस्टरची? आता यासाठी सर अकॅडमिक कॅलेंडर आहे, ते आता जस्ट आता 1-2 दिवसामध्ये येईल. ठीक आहे, ते अकॅडमिक कॅलेंडरवरती ते पूर्णपणे फिक्स्ड असतं की ठीक आहे तुमची युनिट टेस्ट एक या दरम्यान होईल, युनिट टेस्ट सेकंड असेल त्यासाठी असेल किंवा सेमिस्टर असेल, हे पूर्ण ठरलेलं असतं. त्यासाठी अकॅडमिक कॅलेंडर आहे, त्याचं मी अपडेट तुम्हाला नक्कीच देईल सर. ओके. सो आपण बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टीबद्दल डिस्कस केलो. मी तरी वाटत आहे की काही क्वेश्चन्स राहिले का, कमेंट्स मध्ये काही विचारलं होतं का, तरी रिकॅप जर केलं तर बघा, आपण सेमिस्टर्स बद्दल डिस्कस केलं, सिलेबस बद्दल डिस्कस केलं, मार्किंग सिस्टीम, स्टुडंटचे जे डाऊट्स आहेत थोडेफार, देन आपण कोचिंग क्लासेस बद्दल पण थोडं समजून घेतलं, कारण तुम्ही स्वतःच अकॅडमी चालवताय तर तुम्ही सांगू शकता. हा बाकी पर्सनल तुमचा डिसिजन आहे, पॅरेंट्स आणि स्टुडंटचा. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही लावा नाही लावा, तो तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या एरियामधला डिसिजन तुम्ही घ्यायला पाहिजे तो. पण हे इट्स अप टू स्टुडंट अँड स्टुडंट प्रोफाईल की तो सेल्फ स्टडी मध्ये मोटिवेटेड आहे की स्वतः करू शकतो. आणि बाकी इन केस आता ऑफकोर्स पॉलिटेक्निकच्या बाबतीत आम्ही मागच्या 2-2.5 महिन्यापासून रिगरसली स्टुडंटला सपोर्ट करतोय, मेंटरिंग करतोय. मागच्या वर्षी पण केलं, अजून पुढच्या वर्षी पण करत आहे. पण माझ्या स्टुडंटला म्हणा किंवा कोणाला तुम्हाला रिच आउट करायचं असेल तर कोणत्या पद्धतीने करताय तुम्ही? ऑफलाईनलाच अवेलेबल आहे की ऑनलाईनलाही करता? स्टुडंट आपल्याला दोन्ही वेने कनेक्ट करू शकतात, एकतर ते ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन, दोन्ही पद्धतीनं. ऑफलाईन आपलं नियर फार्मसी कॉलेज विद्यानगर कराड, तिथे आपले क्लासेस आहेत तिथं, किंवा ऑनलाईनला तुम्ही गुगलला सर्च केलं किंवा इंस्टाग्रामला रॉयल डिप्लोमा अकॅडमी, तरी सुद्धा चालून जाईल सर. ओके. सो इन केस जर पॅरेंट्स आणि स्टुडंटला कनेक्ट करायचं असेल तर जे पण काही डिटेल्स असेल सरांचे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवतो, सो दॅट तुम्ही कनेक्ट करू शकणार. आणि आय होप तुम्हाला या पॉडकास्ट मधून सगळी क्लॅरिटी आली असेल. तरी काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा डायरेक्टली सरांना पण तुम्ही इंस्टाग्रामला डीएम्स करू शकता किंवा त्यांच्या प्लॅटफॉर्मला रिच आउट करू शकता. व्हॉट एव्हर, मेन मोटिवेशन किंवा मोठं हाच होता या पॉडकास्टचा की तुम्हाला सिलेबस, मार्किंग सिस्टीम, सेमिस्टरला कोणकोणते सब्जेक्ट असतात याच्याबद्दल क्लॅरिटी यायला पाहिजे. आणि स्पेशली ज्या पेरेंट्सला मी कन्सल्टिंग करते त्यांचा नेहमी एक इन्सिस्टिंग होतं मला की सर एखादी अकॅडमी असेल किंवा कोणी असेल तर आम्हाला सजेस्ट करा, सांगा, किंवा आम्हाला ऍटलीस्ट M1 M2 बद्दल तरी सजेस्ट करा तुम्ही. तर याच्याचमुळे मग मला असं वाटलं की कुठेतरी कोणी यंग हॉट ब्लड असेल कनेक्ट करावं आणि त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घ्या. कारण कुठेतरी विद्यार्थ्यांना मी जे अकॅडमीज केलं, काही विद्यार्थी मला म्हणे तुम्ही शिकवणं चालू करा. म्हटलं मी शिकवलं तर तुमचा प्रगतीने होईल, अधोगती होणं चालू होईल, असं जोकचं पाठ. पण ते पॉसिबल नाही आहे, कारण माझं अकॅडमिक्स होऊन खूप वेळ झाला. आणि वैभव सरांना मग आम्ही कनेक्ट केला आणि व्यवस्थित पॉडकास्ट शूट करण्याचा प्रयत्न केला. सो थँक्यू सो मच सर, कारण तुमचं बिझी शेड्यूल आहे, बाकी चालू आहे क्लासेस, बॅचेस वगैरे सगळ्या, तुम्ही होल्डवर ठेवून आज वेळातला वेळ काढला त्यासाठी थँक्यू सो मच. बिहाफ ऑफ मी, बिहाफ ऑफ बडी सारथी प्लॅटफॉर्म, थँक्यू सो मच टू माय टीम लाईक सार्थक, ओम अँड अदर टीम, ज्यांनी आम्हाला लिटरली ह्या सगळ्या प्रोसेसला इझी करण्यामध्ये मदत केली. कारण माझा हा पहिला शूट आहे स्टुडिओमध्ये, ऍक्सेप्ट करायला तयार नाही, कारण सगळ्यांना माहितच आहे आपले पॉडकास्ट बघतात स्टुडंट. सो आय होप या पॉडकास्टला पण तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्याल. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच सर. वेलकम. थँक्यू.